माणूस माणूस उभलाय सर्वप्रथम जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वांचे लाडके आपले खासदार साहेब ओमराजे यांचं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत मोरया गोसावी यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवडमधील सार्वत्रिक निवडणुका 2026 साठी जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण बऱ्याच वर्षानंतर, तब्बल 9 वर्षानंतर या महापालिकेची ही निवडणूक लागलेली आहे. लोकशाहीचा उत्सव आपण बऱ्याच वर्षांनी आपण साजरा करत आहोत. 9-10 वर्ष झाली प्रभागात आपल्या 9 वर्षाला नगरसेवक नाही. त्यामुळं आपल्या भागातील नागरिकांना जो काही त्रास होतोय, जे काही कामं होत नाही, या सगळ्यांनी बघितलेलाच आहे. तर आपल्या या समस्येला, आपल्या सर्वांच्या या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही जे तिन्ही उमेदवार आहेत हे तत्पर आहोत. तुम्ही आम्हाला एक संधी द्या. आम्ही नक्कीच तुमची सर्व कामं, तुमच्या विश्वासाला कोणी तडा जाऊन देणार नाही. ओमराजे साहेबांच्या मी पुढे शब्द देतो, तुमची यापुढे जी काही कामं असेल, आजपर्यंत तर तुमच्या सोबतच होतो, पण येथील पुढील सगळी कामं आम्ही त्याच पद्धतीने करू. तुम्ही आम्हाला एक संधी द्या. पालिकेत गेल्यानंतर आम्ही तुमचे प्रश्न त्यावर आवाज उठू आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही काम करतो. युवा वर्गाने ठरवले तर काय होऊ शकत नाही, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. इतिहास बदलण्याची ताकद या तरुणांमध्ये आहे. त्यामध्ये तरुणांच्या हातामध्ये आता ही पालिका द्या, एक संधी द्या आणि तुम्हाला सर्वांनी या भ्रष्टाचार, ह्या महापालिकेतील भ्रष्टाचार रूपी जो अंधार झाला आहे त्याला या मशालीने जाळून टाकण्याचं काम आपण या ठिकाणी करू. येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीमध्ये मशालीसमोर बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, एवढी सर्व नागरिकांना, मतदार बंधूंना मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.